ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तेथ ब्रह्मा आत्मा ईशु यया बोला मोडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही येथ। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील ओवी क्रमांक 1213 ही सगळ्यांनी पहा। भगवान परमात्मा कर्मयोगाच्या द्वारे ज्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराचं वर्णन जे परमात्म्याने केलेलं आहे त्याचा विस्तार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे। भगवान परमात्म्याने श्लोकामध्ये विशेते तदनंतरम भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशेते तदनंतरम याच्यावर विस्ताराने ज्ञानोबारायांनी चिंतन केलेले आहे। ज्ञानोबारायांचा हा आवडीचा विषय आहे। परमात्मा स्वरूपाचा जो साक्षात्कार आहे या साक्षात्काराचं काय स्वरूप असतं, वास्तविक पाहता हा जो साक्षात्कार आहे अनुभव आहे तो बोलून दाखवण्याचा विषय नाही, परंतु ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे सर्वसामान्य जीवाला सुद्धा हा साक्षात्कार झाला पाहिजे, हा परमात्मा स्वरूपाचा अनुभव आला पाहिजे। तुम्ही आम्ही कुठल्या तरी एका स्थितीला साक्षात्कार समजतो, एखाद्या काही दिसलं त्याला साक्षात्कार समजतो, परंतु खरा साक्षात्कार कसा आहे म्हणून आपण नेहमी चिंतन करतो। साक्षात्काराचे दोन प्रकार, एक सगुण आणि निर्गुण। सगुण साक्षात्कार हा दृश्य होऊ शकतो, दृश्य असेल, पण निर्गुण साक्षात्कारामध्ये मात्र तो दृश्य नाही। आणि हा निर्गुण साक्षात्कार जो आहे हा परिपूर्ण साक्षात्कार मानलेला आहे। दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे आमुक ऐसे म्हणजे तेजे नव्हे म्हटले। जे जे काही दिसलेलं आहे ते सगळं नष्ट होणार आहे, जेवढं काही जाणलेलं आहे ते सगळं नष्ट होणार आहे। परमात्मा जो आहे तो कधी दृश्य होत नाही, तो जाणला जात नाही। मग काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, तो जाणणे स्वरूप आहे। आपण नेहमी चिंतन करत असतो, म्हणून ह्या ओव्या ज्या आलेल्या आहेत ह्या ओव्या थोड्याशा समजायला अवघड आहे। ज्यांनी ज्ञानेश्वरीचं खूप चिंतन केलेलं आहे, अमृतानुभवाचं चिंतन ज्यांचं झालंय, 65चं झालंय, अगदी ज्ञानोबारायांनी आपण नेहमी चिंतन करतोय। आता हे 65चा थोडासा भाग अमृतानुभवाचा सार भाग इथे आणलेला आहे।
म्हणून ज्यांना अभ्यास आहे त्यांनाच हे ओव्या कळतील. सर्वसामान्य माणसाला थोडंसं क्लिष्ट वाटेल, जड वाटेल, परंतु ज्ञानोबांनी लिहिलंय म्हणून आपण ऐकलं पाहिजे. आता ही आपण सगळी विचारसागर ऐकणारी मंडळी आहेत, त्यामुळे आपल्याला ते समजू शकेल. पण ज्याने कधी विचारसागर ऐकला नाही, ज्याने कधी वेदांताचं चिंतन केलं नाही, त्याला ह्या ज्या ओव्या आहेत त्या लागणार नाही. किती पारायणं केली तरी ह्या ओव्या लागणार नाही, कळणार नाही. ज्ञानोबा आपल्याला त्या ठिकाणी त्या आत्मसाक्षात्काराचं स्वरूप सांगतात. परमात्मा स्वरूपाचा जो साक्षात्कार आहे तो कशा स्वरूपाचा आहे? ते तर ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही येथ. परमात्मा स्वरूप कसं आहे? तो जो साधक आहे, जो कर्मयोगाने गेलेला आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा म्हणून केलेलं आहे, ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, ज्याने निष्काम उपासना करून आपलं चित्त स्थिर करून घेतलेलं आहे, आणि श्रीगुरूंच्याकडे जाऊन ज्याने साधन चतुष्ट संपन्न होऊन श्रीगुरूला प्रश्न विचारलेला आहे, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि श्रीगुरूंनी ज्याला उपदेश केल्यानंतर ज्याचं आवरण भंग झालं, अज्ञानाचं आवरण ज्याचं गेलं, आणि मग साधुबोध झाला, नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. ज्या ठिकाणी अज्ञान नाही, तत्सापेक्ष ज्ञान नाही, अशी जी ज्ञानरूप अवस्था आहे, मागच्या वेळेमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे नाहीचा शेखू मीच मग आथी. जिथे नाही तर नाहीच, पण त्यातच सापेक्ष आहे हे सुद्धा नाही. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. इकडे बसा, पुढे बस, तिकडे लाईन मध्ये बस, नंतर शेवटी. अशा प्रकारे स्वरूप स्थिती ज्याला प्राप्त झाली. आपण नेहमी अमृतानुभवातलं प्रमाण पाहतो. एखादा मनुष्य जो आहे तो निर्जन अशा अरण्यात जाऊन झोपला, जो निरंजनी निदेला, तो अनिका नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू जया. एक निर्जन अरण्यामध्ये एक मनुष्य गेला. त्याचं वर्णन आणखीन एके ठिकाणी ज्ञानोबांनी केलंय. काळा मनुष्य आहे, काळ्या रात्रीमध्ये, मागे सरा, काळा मनुष्य काळ्या रात्रीमध्ये काळ्या रानात जाऊन झोपला. काळा राहे काळ वाखा, तो आपण ना अनिका तरी आशिका हामी बाणे. म्हणजे एक मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्रीत काळ्या रानात जाऊन तो झोपला आणि तो काळा आहे. आता त्याला बाकीचं कोण पाहतंय का? कोणी त्याला पाहत नाही, दिसत नाही कोणाला तो, कारण रात्र आहे. बरं, रात्र असली तरी सुद्धा एखादा समजा पांढरे कपडे घातलेला असला तर दिसला असता. त्याने कपडे काळे घातले, तोही काळा आहे, आणि तो जाऊन तिथे झोपलेला आहे. आता इतरांच्या दृष्टीने तो नाहीच. बर, स्वतः तो त्या ठिकाणी झोपलेला असल्यामुळे मी आहे ही वृत्ती तिथे नाही, पण तो नाही का? मग कोणत्या रूपात तो आहे? तैसे नाही कीर नोहे ऐसे शुद्ध असणे आहे. हा, जे बोलणे न साहे असे नाहीच. नाही म्हणता येत नाही.
आहे म्हणावं तर आहे म्हणणारे आहे वृत्ती तिथे नाही. मग जिथे आहे नाही हे दोन्ही नाही असं आहे. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये मी देह आहे ही वृत्ती नाही, मी ब्रह्म आहे ही वृत्ती नाही, केवळ ब्रह्मरूपता. अज्ञान नाही, तत्सापेक्ष ज्ञान नाही, ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. असं जे स्वरूप आहे ते तो झालाय. मग त्या स्वरूपामध्ये आता तेथ ब्रह्मा आत्मा ईशू. आता आजची ओवी आहे. यया बोला मोडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही येथ. मग त्या ठिकाणी आता ब्रह्मा आत्मा आणि ईशू. यया बोला नाही, यया बोला मोडे सौरसू. सौरस शब्दाचा अर्थ काय? गोडी. म्हणजे आता हे शब्दही या शब्दांना सुद्धा तिथे महत्त्व राहिलं नाही. हे शब्द सुद्धा तिथे पोचू शकत नाही. ते परमात्मा तत्व आहे, ते या शब्दांचाही विषय नाही. कुठलंही बोलणं त्या ठिकाणी नाही. मग न बोलणं आहे का? म्हटले न बोलण्याही पैसू नाही येते. तिथं बोलणं नाही आणि न बोलणंही नाही. बोलणं न बोलणं हे दोन्ही जिथं नाही, या दोन्हीहून अतीत असं जे काही परमात्मा स्वरूप आहे ते ती स्थिती आहे. जोपर्यंत बोलणं आहे तोपर्यंत परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली अशी म्हणता येत नाही. आपण अनेक कथा ऐकतो याच्यावर. जनकाची नेहमीचीच कथा आपली ठरलेली आहे, गो कामा वयम. जो म्हणतोय मी बुडालोय तो अजून बुडालेला नाही. बुडालाय तर सांगतो कसा? तसा जो म्हणतो मी ब्रह्म झालो अजून तो ब्रह्म झालेला नाही. मी ब्रह्म आहे ही वृत्ती सुद्धा तिथं नाही. मी ब्रह्मज्ञानी आहे ही वृत्ती तिथं नाही. म्हणून बोलाची वालिप फेडी जे म्हटलंय, आहाची बोलाची वालिप फेडी जे, ब्रह्म्याचे अंगा घडीजे, सुखे सुखरूप घडीजे माझियाचे अंगा. त्याला त्या ठिकाणी ब्रह्म म्हटलं, आत्मा म्हटलं, मग ईश म्हटलं नाही का? म्हटलंय ना. मग का म्हटलं? जर परमात्मा ब्रह्म शब्दाचा वाच्य नाही, परमात्मा आत्मा शब्दाचा वाच्य नाही, परमात्मा हा ईश शब्दाचा जर वाच्य नसेल तर मग शास्त्रानेच हे शब्द वापरले. ईश्वर म्हटलं की नाही? म्हटलंय. आत्मा म्हटलं की नाही? म्हटलंय. ब्रह्म म्हटलं की नाही? म्हटलं. परंतु हे शब्द जे आहेत ते अज्ञान निवर्तक आहेत. हे शब्द जे आहेत ते स्मरणदाने प्रसिद्धू. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू, पर्यायाही संबंधू नाही येत. किंवा 5व्या प्रकरणामध्ये किंबहुना शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू, पर्यायाही संबंधू नाही येत. किंवा 5व्या प्रकरणामध्ये सुद्धा परमात्म्याला सच्चिद आनंद असं म्हटलंय.
पाचव्या प्रकरणाचं नावच आहे सच्चिदानंद त्रय निरूपण. सगळ्या पूर्ण पाचव्या प्रकरणात परमात्म्याच्या सच्चित आनंद स्वरूपाचं वर्णन केलं आहे. मग सच्चिदानंद त्याला का म्हटलं तर ज्ञानोबाराय म्हणतात असताची ये व्यावृत्ती तैसे असताची ये व्यावृत्ती सत मनवाली श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूप आईसे. अमृतानुभव पाचव्या प्रकरणातली 10वी ओळी. तो असत नाही हे आम्हाला सांगायचं, सत आहे हे सांगायचं. तुम्ही त्याला असत मानून बसलेले आहेत. असतालाच तुम्ही परमात्मा मानतात. धनाला देव मानून बसले, देहाला देव मानून बसले, घराला देव मानून बसले. ह्या सगळ्या जगाला जड पदार्थांना तुम्ही देव मानून त्याच्यात आसक्त झालेत. म्हणून तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे बाबा तो परमात्मा सद्रूप आहे, शाश्वत आहे, नित्य आहे. असताचे व्यावृत्ती सत मनवाली श्रुती आणि जडाची या समाप्ती चिद्रूप आहे. तो जड नाही सांगायचं म्हणून त्याला तेवढं चिद्रूप असं म्हटलं. किंवा दुःखाचे ने सर्व नाशे उरले ते सुखायसे निगदले निश्वासे प्रभूचेनी. आणि तो दुःखरूप नाही हे सांगण्याकरता ते आनंद नावाचं पद तिथं आलं. वास्तविक पाहता ही तिन्ही पदं सुद्धा परमात्म्याची वाचक नाहीत. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून देण्याकरता ही उपयुक्त आहेत. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरण दाने प्रशुद्धू अमूर्ताचा विशदू आरसा नोहे. ती स्मरण करून देतात, ते आरसा आहेत. आपल्याला स्मरण करून देतात, किंबहुना असताची व्यावृत्ती करून टाकतात, जडाची व्यावृत्ती करून टाकतात, दुःखाची व्यावृत्ती करून टाकतात, अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ही पदं वापरलेली आहेत. परंतु परमात्मा एवं सच्चिदानंदू आत्मा ऐसा शब्दू अन्य व्यावृत्ती शुद्धू वाचक नव्हे. तो अन्य व्यावृत्ती शुद्ध आहेत, वाचक नव्हे. परमात्मा कसा आहे तैसा सच्चिदानंदा चोखटा दावुनी दृष्ट्या दृष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. ही तिन्ही पदं जी आहेत काय करतात परमात्मा स्वरूपाचा साक्षात करून देतात आणि ती बाजूला होतात. जसं ते क्षेपणास्त्र सोडलं जातं, ते क्षेपणास्त्र सोडण्याकरता एक खाली दुसरा हे लावावं लागतो. पुढं त्याच्या टोकावर तो सॅटेलाइट बसवला असतो, खाली क्षेपणास्त्र असतं. पण ते क्षेपणास्त्र जे आहे ते काय करतं, त्या सीमारेषेच्या पर्यंत त्या उपग्रहाला सोडतं. उपग्रह आत गेला की ते खाली येतं, ते नष्ट होऊन जातं. ते जर गेलं तर त्या अंतराळात सगळी क्षेपणास्त्रच होती, ते खाली पडतं परत. तसा हा शब्द जो आहे हा तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातो, आपल्याला आत ढकलतो आणि तो मागे सरतो. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा स. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात ते तर ब्रह्म आत्मा ब्रह्मा आहे का ब्रह्म आहे तुमच्या ज्ञानेश्वरीत? हा मामांच्या ज्ञानेश्वरीत काय आहे? ब्रह्म आत्मा ईशू आहे मामांच्या ज्ञानेश्वर. ब्रह्मा नाही, ब्रह्म पाहिजे. ब्रह्म आत्मा ईशू. कारण आत्म्याला किंवा परमात्म्याला ब्रह्म नाही म्हणत, ब्रह्म म्हणतात. परिच्छिन्न नाही याच्याकरता त्याला ब्रह्म म्हटलं. पण ब्रह्म शब्द तरी परमात्मा स्वरूपात आहे का? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्माचा. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी ब्रह्म. हा सुद्धा ब्रह्म आहे, कारण ती वृत्ती आहे, तो शब्द आहे.
परमात्मा जो आहे शब्दाचा सुद्धा प्रकाशक आहे. या सगळ्या शब्दांचा तो काय प्रकाशक आहे. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले. सूर्याचे ने प्रकाशे जे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्य काही. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं प्रकाशमान आहे जड. सूर्य यांचं प्रकाशन करतो, हे जड त्या सूर्याचं प्रकाशन करू शकतं का? तसं वाणीचं प्रकाशन परमात्मा करतो, वाणी त्याचं प्रकाशन करू शकत नाही. लक्षात आलं का? हे सगळं जगत आहे कार्य, परमात्मा याचं कारण आहे. परमात्मा याचं प्रकाशन करतो, परंतु परमात्म्याचं हे प्रकाशन करू शकत नाही. शब्द त्याचं प्रकाशन करू शकत नाही, कोणतंही प्रमाण त्याचं प्रकाशन करू शकत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. ज्ञानोबा म्हणतात सूर्याचे नि प्रकाशे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्य काही. तेवी जेने तेजे वाचेशी वाच्य सुजे ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. ज्याच्या तेजामध्ये वाणीला प्रकाश आहे, मग ती वाणी त्याचं कसं काय प्रकाशन करू शकेल? विशो नाही को नाही जया प्रमेयत्वची नाही तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. म्हणून त्याला कुठल्याही प्रमाणाची गरज, तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून ते आपण नेहमी चिंतन करतो. ते याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा संवाद आहे. मैत्री ऋषींनी आपलं याज्ञवल्क्य ऋषींनी मैत्रीला म्हणजे आपल्या पत्नीला सांगितलं की आत्मा वारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधे. आत्म्याचं दर्शन केलं पाहिजे, आत्म्याला पाहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय मनुष्याचं जीवन कृतार्थ होऊ शकत नाही. मग तिने लगेच सांगितलं मला दाखवा, आत्म्याला मला पाहायची इच्छा आहे, माझं जीवन परिपूर्ण झालं पाहिजे, दाखवा म्हटल्याबरोबर सांगायला सुरुवात केली. ज्याने हे सगळं पाहिलं जातं त्याला तू कशाने पाहशील? ज्याने हे सगळं जाणलं जातं त्याला तू कशाने जाणशील? ज्याने हे सगळं ऐकलं जातं त्याला तू कशाने ऐकशील? जो कानाचं कान आहे, जो मनाचं मन आहे, जो वाचेची वाचा आहे, ज्याने सगळं पाहिलं जातं त्याला तू कशाने पाहशील? मग कसं पाहायचं? तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पहाने दोरी सारून. त्याला पाहायचं आहे, पण पाहणं सोडून पाहायचंय. बघा आता कसं पाहायचं ते घरी जाऊन बघा. पाहणं सोडून कसं काय पाहायचं? ऐकणं सोडून कसं ऐकायचं? म्हणून तो पाहणं स्वरूप आहे, त्याला पाहता येत नाही. म्हणून ब्रह्म आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसो. म्हणजे ह्या बोलण्याचं सुद्धा जिथे त्या ठिकाणी गोडी संपून जाते. म्हणजे एखादा म्हणत असेल मी आत्मा पाहिला का त्याने आत्मा? नाही, म्हटलं कालच मला आत्मा दिसला, लाल लाल होता, पिवळा पिवळा होता. ईशू शब्दाचा अर्थ ईश्वर. मी ईश्वर पाहिला, मला ईश्वराचं दर्शन झालं असं म्हटला. तुकाराम महाराज म्हणतात तोची लटक्या माझी भला म्हणे मी देव देखील. तो खोटारडा मनुष्य. हे आपलं निर्गुण ईश्वराचं चाललंय बरं का, सगुण ईश्वराचं चाललेलं नाही. सगुण ईश्वराचं दर्शन होतंय, स्वप्न येतंय, अमुक होतंय तमुक. निर्गुण ईश्वराचं मात्र ह्या निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्म आत्मा ईशू येया बोला मोडे सौरसू. हे बोलणं सगळं काय करतं? थांबून जातं. कारण का थांबून जातं म्हटले? एवं वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तुतत्वता मग जाणणे
आणि जाणता कायचा उरे. जाणणारा उरत नाही ना तिथे, सांगणारा उरतो का तिथे? ते क्षेपक आहे. मला वाटतं देव पहावया गेलो, अशी स्थिती तिथे असते. बर ठीक आहे, बोलणं तिथं नाही, शब्द तिथं नाही. शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू, हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांग. बस. मग आता तिथं बोलणं नाही, मग तुम्ही म्हणाल मौन धरून राहायचं. एखादा मौन दिसला, याला परमात्मा साक्षात्कार झालाय असं म्हणणार का? बोलतोय त्याला म्हणणार तुम्ही नाही याला झाला. ब्रह्म आहे म्हटला नाही झाला, आत्मा आहे म्हटला नाही झाला. मी आत्मा आहे साक्षात्कार झाला नाही. मी ब्रह्म आहे साक्षात्कार झाला. मी ईश्वर आहे असं म्हटलं, त्याला साक्षात्कार झाला का नाही झाला? नाही झाला. बरं, एखादा गप्प बसलाय मग मौनी, त्याला झाला का? कारण बोलणं ही जशी वृत्ती आहे तशी मौन राहणं ही सुद्धा काय वृत्ती आहे. हो, काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मौन. बोलणारा बरा त्यापेक्षा. काय काय लोक मौनात जास्त बोलतात. काय काहींचं जेवताना मौन असतं, आणि नेमक्या त्याच्या आवडीचा गुलाबजामुन आहे आणि त्याला न वाढता वाढपी पुढं गेला, मग त्याचं मौन कसं धावतं बघा. परमात्म्याविषयी काही बोलता येत नाही, तो शब्दाचा वाच्य नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात, न बोलणं याही पैसू नाही तेथ. त्या ठिकाणी न बोलण्याला सुद्धा जागा नाही. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊनी गेले. बोलणं जसं नाही तसं न बोलणं नाही. बोलून जसा सांगता येत नाही तसा न बोलूनही सांगता येत नाही. म्हणजे न बोलणं ही वृत्ती बरं का. मौनगार अशी तुझे नाव म्हटलंय, पण ते मौन वेगळं आहे. हे आपण ज्याला मौन समजतो, हे मौन आहे काही स्थिती आहे? स्थिती आहे का वृत्ती आहे? ही मौन वृत्ती आहे. बोलणं जशी वृत्ती आहे तशी मौन सुद्धा वृत्ती आहे. परमात्मा या दोन्ही वृत्तीचा साक्षी आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी एवढा सगळा मोठा अमृतानुभव लिहिला. शेवटी काय म्हणतात, आता मी जर सांगितला नसता म्हटले अमृतानुभव, तर काही परमात्मा अप्रगट असलेला प्रगट झाला का? मी सांगितला अमृतानुभव आणि म्हणून परमात्मा प्रगट झाला का? 10व्या प्रकरणात शेवटी ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी विवरण केले. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि हा एवढा ऐसा परिहार देव कैसा, आम्ही बोलिलो जे काही. 10वं प्रकरण 8वी. आम्ही बोलिलो जे काही ते प्रगटचे असे ठाई. आत्मा प्रगटच आहे. मग स्वप्रकाशा काही प्रकाशावे बोले. स्वप्रकाश आत्म्याला काय बोलण्याने प्रकाशित करायचंय का? अहो, याच्याकरता तर पहिलं पूर्ण 6वं प्रकरण आहे शब्दखंडन. ज्ञानोबारायांनी शब्दाचा उपयोग सांगितला, पण नंतर सांगितलं वास्तविक पाहता शब्दाचा उपयोग कधी आहे? अज्ञान असेल तर. मग अज्ञानच जर नाही तर शब्दाचा तरी तिथं काय उपयोग आहे? शब्दाचा उपयोग कधी? ते म्हटले, बाप उपयोगू वस्तू शब्दो स्मरण दाने प्रसिद्धो, अमृताचा विशोधो आरसा नव्हे तो स्मरण करून देतो बरं का.
शब्द चांगला आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द काय करतो? विस्मरण झालेल्याला स्मरण करून देतो. गुरुच्या मुखातून त्या ठिकाणी शब्द आला, काना वचनाचे तत्वमसी म्हटल्याबरोबर तो जागा झाला का नाही? हा. काना वचनाचे भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन या उठी कवनी एकू झाला जागा. कशाने झाला? झोपलेला मनुष्य होता, तुम्ही हाक मारली, कशाने जागा झाला? ऐकून जागा झाला का जागा आहे म्हणून ऐकलं? तुमच्या ऐकण्याने तो जागा झाला का जागा होता म्हणून तुमचं ऐकलं? मग जागा जर होता तर तुमच्या शब्दाची गरज काय? असं ज्ञानोबा राय म्हणतात. झोपलेला गाढ झोपलेल्याला शब्दाची गरज आहे. आज्ञा आणि माणसाच्या दृष्टीने शब्दाची गरज आहे, परंतु ज्ञानोबरायांच्या दृष्टीने अज्ञान आहे का? सिद्धाच्या दृष्टीने अज्ञान आहे का? मग अशा ठिकाणी शब्दाची तरी, ज्याला विस्मरण झालंय त्याला स्मरण करून द्यायचंय, पण आत्म्याचं विस्मरण कधी होतं का? हा विस्मरणाचा प्रकाशक तोच आहे. मागे मी गोष्ट सांगितली होती, ते गीता प्रेसमध्ये एक हनुमान प्रसादजी पोद्दार होऊन गेले आणि भगवत भक्त होऊन गेले. एक दिवशी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, रडत बसले होते. एक साधू गेले, म्हणले महाराज भाईजी काय झालं, का रडता? म्हटले आजकाल देवाचं विस्मरण फार होतं. तद विस्मरणे परमव्यापक. देवाचं विस्मरण नाही झालं पाहिजे, मला विस्मरण होतंय म्हणून मला फार दुःख होतंय. ते साधू होते, ते आत्मसाक्षात्कारी होते. म्हटले भाईजी, स्मरण देणारा जसा परमात्मा आहे तसा विस्मरण देणारा कोण आहे? विस्मरण तुम्ही मला होते असं का मानता? स्मरण जशी देवाची कृपा आहे तशी विस्मरण सुद्धा देवाची कृपा आहे असं मानलं, किंवा विस्मरणही त्याच्याच प्रकाशाने चैतन्य सत्तेने होते म्हटलं की विस्मरण स्मरण झालं. तुमचं विस्मरण राहील का स्मरण होईल? कारण विस्मरणात तुम्ही देवाला विसरताय, पण विस्मरण हे देवाचं आहे असं म्हणलं का विस्मरण स्मरण झालं. मत्त स्मृती ज्ञान मपोहनंच. काही श्लोक आहे, मत सर्वश्च चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान मपोहनंच वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो. वेद विदेह चाहम. अज्ञानी जीवाच्या दृष्टीने स्मरण आहे, ज्ञानी माणसाच्या दृष्टीने स्मरण करून द्यायची गरज नाही. आत्मा काय आहे? नित्य प्रगट. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, आम्ही बोलिलो जे काही ते प्रगटचे असे टाइमा स्वप्रकाशा काही प्रकाशावे बोले. स्वप्रकाश असलेल्या आत्म्याला काही बोलण्याने प्रकाशित करायचे का? मी अमृतानुभव लिहिला आणि मग तुम्हाला ज्ञान झालं, हे ज्ञानोबा राय त्याचे अहंकार घेत नाही. एवढा मोठा अमृतानुभव लिहिला आणि 10व्या प्रकरणात परिहार देताना म्हणतात, स्वप्रकाश आत्म्याला मी काही बोलण्याने माझे प्रकाशित केलं का? नाना विपाय आम्ही हन की जे ते गा की जे के पा मौन तरी काय जने जन दिसते ना. म्हटले आम्ही समजा मौन धरून राहिलो असतो तरी काय जने जन दिसते ना. आम्ही मौन धरून राहिलो असतो तर लोकांना काही दिसलं नसतं का? लोकांना काही साक्षात्कार झाला, देव कळलं नसता का? ज्ञानोबा राय आपल्याकडे लीनता घेतात. नाही तर म्हटलं असता, बघा आम्ही अमृतानुभव लिहिला म्हणून तुमचं कल्याण झालं, म्हणून तुम्हाला आत्मा कळाला, म्हणून तुमचा उद्धार झाला. नाही म्हणतात ज्ञानोबा राय. मी काय केलं म्हणतात? स्वयंप्रकाश असलेला आत्मा आहे, त्याला कोणी प्रकाशित करायचं? जनाते जने देखता दृष्टीची दृश्य तत्वता कोणी न होणी आयता सिद्धांतच्या. म्हणून यया परवते काही संविद रहस्य नाही
आणि हे तया आधी असतची असे. मग तुम्ही म्हणाल कशाला लिहिला अमृत अनुभव? त्याचं कारण ज्ञानोबाराय म्हणतात आवडीमुळे. करायचं काय मग दुसरं? ज्ञान झालं मग करायचं काय? पढियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध. जे आवडीची गोष्ट असते मनुष्य परत परत बोलत असतो, सांगत असतो. तुका झाला पांडुरंग आधी होता संतसंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव. आम्ही आता जन्मभर चिंतन केलंय, मग काय जरी साक्षात्कार झाला तरी आपलं आम्ही आमच्या आनंदाकरता केलं. निवृत्तीनाथ महाराज आमचे बसलेले आहेत समोर, मुक्ताबाई बसलेले आहेत समोर. म्हटले बाबा बोला काहीतरी, म्हणून रिकामे तोंड. आनंद मिळाला पाहिजे. बोलायचं झालं तर काय इकडच्या तिकडच्या गप्पा करायच्या का? मच्चित्ता बोधयंत परस्परम. आणि म्हणून या कारणे मिया गौप्य दाविले बोलोनिया ऐसे नाही आपैसया प्रकाशोची. तो आपोआप प्रकाश रूपच आहे. मी काय फार मोठं गोड उघडं करून दाखवलं वगैरे काही नाही. आणि आम्ही पूर्ण हंता वेठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणा होनी. आपण या आपण पे निरूपण काय ओपे मा उगेपण हारपे ऐसे आहे मनोनी माझी वैखरी. मौनाचेही मौन करी हे पाण्यावरी मकरी रेखिली या. म्हणून आता माझी जी वैखरी म्हणतात मौनाचं मौन करते. आणि ही पाण्यावरी मकरी रेख. मी काय केलंय पाण्यावर हे मगरीचं चित्र काढलंय अमृतानुभव म्हणजे. म्हणून आता माझी वैखरी जी आहे ते मौनाचं मौन करते. मौनाचं मौन करते म्हणजे काय? मौनाचं मौन म्हणजेच परमात्मा स्वरूपता, त्या स्वरूपात राहायचं. कारण हे जे मौन आहे वृत्तीचं मौन आहे. या मौनाचं मौन म्हणजे परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा स्वरूपात राहायचंय. आणि न बोलणे आहे पैसू नाही येत. मग तिथं न बोलण्याला सुद्धा जागा नाही. बोलण्याला जागा नाही, तशीच न बोलण्याला जागा नाही. म्हणून पुढची ओवी वाचा आता. तेथ न बोलणे ही न बोलोनी ते बोलिजे तोंड भरोनी जाणीव नेनीव नेनोनी जाणीजे ते. बघा आता काय तुमच्याकडं न बोलोनी आहे का बोलोनी आहे? हा, न बोलणेही न बोलोनी. तुमच्याकडं काय? तसंच आहे. न बोलणेही न बोलोनी. असंच एक सगळीकडं काही वेगळा पाठ नाही ना. माझ्या ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ते तर बोलणेही न बोलोनी. ऐका असं पाठ कोणाकडे? तेथ बोलणेही न बोलोनी. हा, तुमच्याकडं कोणता आहे? हा आहे कुठं? हे दोन्ही पाठ आहेत म्हणून मी दोन्ही पाठ घेतो. चला पहिला तुमचा घेऊ. तुमचा काय? न बोलणेही न बोलोनी. न बोलणेही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरोनी जाणीव नेनीव नेनोनी जाणीजे ते. ते कसं कसं जाणायचं आहे? पहिल्यांदा तिथं न बोलणेही न बोलोनी. न बोलणं सुद्धा तिथं बोलायचं नाही. न बोलणं सुद्धा बोलायचं नाही. म्हणजे न बोलण्याचं सुद्धा तिथं मौन करायचं. म्हणजेच आता मी जे वर्णन केलं मौनाचं मौन. एक मौन कोणतं आहे? तुमचं आमचं. ते खरं मौन आहे का? का बोलणंच आहे? ते बोलणंच आहे. मग त्या मौनाचं मौन कोणतं? परमात्मा स्वरूप. निंदास्तुती दोन्ही. हा, निंदास्तुती दोन्ही
बोलोनी न बोलो झाला मौनी, भोगिता उन्मयी साच लटके दोन्ही. बोलोनी न बोले झाला मौनी, भोगिता उन्मनी आरायण. म्हणजे हे जे मौन आहे, मौन म्हणजे परमात्मा स्वरूप घ्या. आता परमात्मा स्वरूपात जर असेल तर तो बोलला तरी मी बोलतो असा कर्तृत्व आहे का? मी बोलतोय, तुकाराम महाराज बोलतात, पण तुकाराम महाराज म्हणतात का मी बोलतो? ज्ञानेश्वर महाराज एवढं बोलले अमृतानुभवात, मी बोललो म्हटले का? तुकाराम महाराजांना बोलून घेतलं रामेश्वर भट्टांनी, तक्रार केली कोणी? मंबाजी बुवानी. कीर्तन करायला लागले तुकाराम महाराज, सगळी लोक त्यांच्याच कीर्तनाला यायला लागले. मंबाजी बुवाच्या कीर्तनाला कोणी जाईना, ते राग आला. मग आता काहीतरी द्वेषातून काहीतरी तक्रार केली पाहिजे. बरं, लोकांना सांगून पाहिलं पण लोक काय ऐकत नाहीत. लोकांना किती वेळा सांगून पाहिलं, नका जाऊ त्याच्या कीर्तनाला, नका जाऊ त्याच्या प्रवचनाला, तो काही चांगला आहे का? मी उच्च कुळातला आहे आणि तो क्षुद्र आहे, सांगून पाहिलं. पण आता लोक कसं असतात, लोक हुशार असतात ना. लोक म्हटले तुम्ही किती उच्च कुळातले असते, तुमचं तोंड सांगताय तुम्ही कोण आहेत, तुमचा स्वभाव सांगतो आम्हाला. केवळ कुळात जन्माला उच्च आला म्हणून तो काही मोठा होतो असं काही नाही. वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, तुम्ही मोठे आहात हे तुम्ही तोंडाने कशाला सांगायला पाहिजे? अहो, तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं की आम्हाला आनंद होतो. तुमच्या कीर्तनात नुसती निंदाच, हा असा आहे तो असा आहे. महाराजांच्या कीर्तनात देवाशिवाय दुसरं काय नाही, म्हणून आम्ही त्यांच्या कीर्तनाला जातो. आता काय करावं, लोक ऐकाना म्हणून त्या मंबाजीबानी तक्रार केली कोणाकडं? रामेश्वर भट्ट, त्यावेळेसचे धर्माचारी. म्हटले असा असा एक तुकाराम महाराज नावाचा मनुष्य आहे, कीर्तनं करतो आणि अभंग लिहायला लागला आणि त्याच्या अभंगात वेदातले मंत्र येतात. आता तो काळ त्यावेळेचा सनातनी काळ, वेदाचा उच्चार सामान्याने करायचा नाही असा तो काळ. मग रामेश्वर भट्टांना सुद्धा खरं वाटलं ना, कोण आहे हा? बोलवून घेतलं. का हो, तुमचं नाव काय? म्हटले तुकाराम आंबिले. हा तुम्हीच का? बरं बरं, तुम्ही कीर्तन करता म्हणे. मी कशाला कीर्तन कर, देव माझ्याकडून करून घेतो. तुम्ही अभंग लिहिता म्हणे. म्हणे साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी आपुल्या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत माझ्या मुखातून पांडुरंग बोलतो. मग तो रामेश्वर साक्षर राग आला बरं. ते म्हणले मी एवढे ग्रंथ शिकलो, मी दशग्रंथी ब्राह्मण, 4 वेद पाठ केले, माझ्या अजून स्वप्नात देव आला नाही, तुला देव बोलवतो कसं काय? म्हणजे तुमच्या नसल आला पण मला बोलवतो त्याचं काय? पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, हा बुद्धिभेद, वावुगे निमित्त बोलू नये. माझा साक्षात परमात्मा. आता काय आपला मूळ विषय काय चाललाय? मूळ विषय काय चाललाय ते तर तुकाराम महाराज जरी बोलतात तरी ते बोलत नाही. आणि आपण जरी न बोलत असलो, कारण मी मौन धरलं होतं, हा काल आपलं मौन होतं बरं का, म्हणजे धरलंय मौन तरी करतो तो भाव आहेच, अहंकार आहेच. आणि त्यांनी जरी बोललं असलं तरी कर्तृत्व वक्तृत्व आहे का तिथं? परमात्मा स्वरूपात राहून बोलतात. म्हणून आता न बोलणेही न बोलणी, ते न बोलणं आहे ना तुमचं, ते बोलायचं नाही. म्हणजे परमात्मा स्वरूपात न बोलण्याचा सुद्धा अहंकार जिथं नाही, बोलण्याचाही अहंकार नाही, न बोलण्याचा अहंकार नाही, असं जे परमात्मा स्वरूप आहे ते बोली जे तोंड भरून, ते परमात्मा स्वरूप तोंड भरून बोलायचं. म्हणजे परमात्मा स्वरूपात राहायचं. कर्तृत्व अहंकार घ्यायचा नाही, भोक्तृत्व अहंकार घ्यायचा नाही. आणि त्या परमात्म्याच्या संबंधाने जरी तोंड भरून बोलला तरी तो काहीच बोलत नाही आता तो, किंवा त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेणं हेच त्याचं तोंड भरून बोलणं आहे. आणि जाणीव नेणीव नेनोनी जाणीते जे,
जिथं जाणीव नाही, नेणीव नाही तत्सापेक्ष जाणीव नाही, अज्ञान नाही तत्सापेक्ष ज्ञान नाही, आणि असं जे ज्ञानरूप आहे तत्स्वरूप व्हायचंय, बोलायचं जास्त नाही. म्हणून आज बोलणं थांबू, उद्या 4 वाजता बोलू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव